नमस्कार मित्रांनो, तुमची जर तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे तूळ राशीचे गुढीपाडव्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. काही गोष्टी तुमच्यासोबत होणार आहेत, त्याच गोष्टींबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात वारंवार सारख्या अडचणी येत असतील. पैसा, नोकरी, लग्न, घरातील ताणतणाव, यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल. तुमच्या पत्रिकेत कोणते दोष आहेत ते जाणून घ्यायचे असतील, त्यावर कोणते उपाय, कोणती सेवा करावी याची माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. मित्रांनो, मराठी नववर्षाची सुरुवात करणारा अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चला गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि शुभ घटनांचा संकेत देणारा दिवस मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्यापासून तूळ राशीच्या आयुष्यात कोणते मोठे बदल होऊ शकतात, कोणत्या संधी त्यांना मिळू शकतात आणि कोणत्या गोष्टी आता नक्की त्यांच्या आयुष्यात घडू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून नवीन सुरुवात होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काही कामं अडकून राहिली असतील, मेहनतीचे फळं तुम्हाला उशिरा मिळाले असतील, योजना तुमच्या पूर्ण नाही झाल्या असतील, अशा अडचणी तुम्हाला जाणवल्या असतीलच. पण आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक दिशेने बदलण्याची शक्यता आहे. गुढीपाडव्यापासून तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. व्यवसायात नफा वाढू शकतो. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ देखील मिळू शकतो. तूळ राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी त्यांना मिळू शकते. बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल तुमच्यासाठी ठरू शकतो. तूळ राशीचे लोक स्वभावाने समतोल आणि शांत असतात. गुढीपाडव्यापासून कुटुंबातील वातावरण सुधारू शकते. नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि समज वाढू शकते. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नाते येऊ शकते. गुढीपाडव्यापासून तूळ राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयांवर विश्वास वाटेल आणि नवीन गोष्टी करण्याची प्रेरणा सुद्धा मिळेल. हा काळ नवीन लक्ष्य ठरवण्यासाठी योग्य आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठा, घरासमोर गुढी उभारा, त्यानंतर लक्ष्मी मातेला नमस्कार करून प्रार्थना करा आणि शक्य असेल तर एक तुपाचा दिवा नक्की लावा. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. ज्योतिषशास्त्र मित्रांनो मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणं आपल्या हातात असतं. म्हणून येणाऱ्या संधीचा योग्य फायदा करून घ्या. तूळ राशी लोकांसाठी 19 मार्चचा गुढीपाडवा हा नवीन संधी, प्रगती आणि आनंद घेऊन येणारा दिवस ठरू शकतो. जर तुम्ही सकारात्मक राहून खूप मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचे नवीन वर्ष ठरू शकते. हा व्हिडिओ, ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.